स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये. आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट. तर गोष्टीचे नाव आहे सगळे लोक एकसारखाच विचार करतात. तर गोष्ट ऐकूया आता. दरबाराचे कामकाज चालू होते. सर्वजण एका प्रश्नावर चर्चा करत होते की राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. सर्व एक एक करून आपले मत व्यक्त करत होते. अकबर दरबारात बसून हे सर्व ऐकत होता. त्याला असे जाणवले की सर्वांचे म्हणणे वेगवेगळे आहे. त्यांना आश्चर्य वाटले, सर्व एकसारखे विचार का करत नाही? अकबरने बिरबलला विचारले, तू मला सांगू शकतोस का, लोकांमधील प्रत्येकाचे मत आपापसात का मिळत नाही? सगळे वेगवेगळ्या पद्धतीने का विचार करतात? प्रत्येक वेळेस असे होत नाही महाराज, बिरबल म्हणाला. काही समस्या अशा असतात की ज्यावर सर्व एकसारखे विचार करतात. त्यानंतर कामे आटपून दरबारातील कारवाई समाप्त झाली व सगळे आपापल्या घरी निघून गेले. त्या संध्याकाळी अकबर आणि बिरबल बागेत फिरत होते. तेव्हा अकबरने पुन्हा सकाळचा प्रश्न बिरबलला केला. त्याबद्दल निरसन करायला सांगितले. त्यानंतर बिरबलने बागेत एका कोपऱ्यात बोट करून सांगितले, त्या तिकडे झाडाजवळ एक विहीर आहे, तिथे चला. मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा लोकांशी निगडीत काही समस्या असतात तेव्हा सर्वजण एकसारखाच विचार करतात. माझे म्हणणे असे आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यावर लोकांचे विचार एकसारखेच असतात. अकबरने विहिरीजवळ काही वेळ पाहिले व बोलला, परंतु मला काहीही समजले नाही. तुझी समजवण्याची पद्धत जरा वेगळीच आहे. अकबरलाही माहित होते की बिरबल आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी काहीतरी प्रयोग करत असतो. सर्व काही समजेल महाराज, बिरबल बोलला. आपण राजकीय आदेश जाहीर करा की राज्यातील प्रत्येक घरातून एक तांब्या दूध बागेत असलेल्या विहिरीत आणून टाकले जावे. पौर्णिमेचा दिवस असेल. आपले राज्य खूप मोठे आहे. प्रत्येक घरातून एक तांब्या दूध या विहिरीत पडले तर ही विहीर दुधाने भरून जाईल. बिरबलचे हे बोलणे ऐकून बादशाह अकबर जोरजोरात हसू लागला. तरी पण त्याने बिरबलने सांगितल्याप्रमाणे राज आदेश काढला. पूर्ण राज्यात दवंडी पिटवली गेली की येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरातून एक तांब्या दूध शाही बागेतील विहिरीत आणून टाकावे. जो असे करणार नाही त्याला शिक्षा दिली जाईल. पौर्णिमेच्या दिवशी बागेच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवले गेले की प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती आलेली आहे. सर्वांच्या हातात भरलेले भांडे दिसत होते. अकबर आणि बादशाह लांब बसून हे सर्व पाहत होते. एकमेकांकडे बघून हसत होते. संध्याकाळ होण्याच्या आधीच विहिरीमध्ये दूध टाकण्याचे काम पूर्ण झाले होते. प्रत्येक घरातून दूध आणून विहिरीत टाकले गेले. जेव्हा सर्व लोक तिथून निघून गेले तेव्हा अकबर बिरबल दोघेही विहिरीजवळ गेले व विहिरीमध्ये त्यांनी डोकावून पाहिले. विहीर काठोकाठ भरलेली होती, परंतु विहीर दुधाऐवजी पाण्याने भरलेली होती. हे पाहून अकबर चकित झाला. हैराण झालेल्या नजरेने अकबरने बिरबलकडे पाहत विचारले, असे का झाले? शाही आदेश तर विहिरीत दूध टाकण्याचा होता, परंतु हे पाणी कुठून आले?
लोकांनी दूध का नाही टाकले? बिरबल जोरात हसू लागला आणि म्हणाला, हेच मला सिद्ध करायचे होते महाराज. मी तुम्हाला सांगितले होते ना, बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्यावर लोक एकसारखा विचार करतात. पण त्यांचेच हे उदाहरण होते. बहुसंख्य लोक दूध वाया घालवायला तयार नव्हते. त्यांना माहित होते विहिरीत दूध टाकणे व्यर्थ आहे, त्यामुळे त्यांना काही मिळणार नाही. त्यामुळे विहिरीत दुधाऐवजी पाणी टाकले तर कोणालाही समजणार नाही असा विचार त्यांनी केला. सर्वांनी दुधाऐवजी पाणीच विहिरीत टाकले. याचा परिणाम दुधाच्या ऐवजी विहीर पाण्याने भरली. बिरबलची चतुराई बघून अकबरने त्याची पाठ थोपटली. बिरबलने सिद्ध करून दाखवले, कधी कधी लोक एकसारखाच विचार करतात. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा.